नमस्कार, मी मोहिनी जाधव. लोकतंत्र वाहिनीवर मी आता लाईव्ह येतोय आपण आणि एक धक्कादायक माहिती, एक धक्कादायक बातमी आहे. बदलापुरात दिवसाढवळा गोळीबार झाल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे. काही क्षणांपूर्वीच म्हणजे अगदी 3-3:30च्या सुमारास ही घटना जी आहे ती बदलापुरात घडलेली आहे. बदलापूर शहरातील बोराडपाडा रोडवर आमदार निवास जे आहे त्या आमदार निवासांच्या समोर ही घटना जी आहे ती घडलेली. पोलीस प्रशासन या संबंधित घटनेचा पूर्ण तपास करताना दिसतात. या जी काही सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे ती बदलापुरातल्या एका इसमावर काही अज्ञात इसमांनी गोळीबार केलेला आहे आणि त्याच्या पाठीला गोळी जी आहे ती लागलेली आहे. गंभीर जखमी आहे संबंधित व्यक्ती आणि ती व्यक्ती बदलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. सध्या तरी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र बदलापूर शहराला हादरवणारी एक घटना जी आहे ती शहरात घडलेली आहे. या ठिकाणी बदलापूर शहरात गोळीबार झालेला आहे. दिवसाढवळा हा गोळीबार झालेला आहे. जशी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते, जुन्या वादातून हा जो काही प्रकार आहे तो घडल्याचं आपल्याला समोर येत आहे. मात्र हा जो काही संबंधित सगळा प्रकार काय आहे या सगळ्या संदर्भातल्या जी माहिती आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहोत. बदलापूर शहरात जो काही आहे हा प्रकार घडलेला आहे. अतिशय निंदनीय ही घटना आहे. बदलापूर शहरात ही जी घटना आहे त्यामुळे कुठेतरी बदलापूरकर पुन्हा एकदा हादरलेले आहेत. बदलापुरात ही घटना दिवसाढवळा घडलेली आहे त्यामुळे कुठेतरी कायद्याचा धाक जो आहे तो राहिलेला नाहीये असं समोर येत आहे. या संदर्भातली जी काही पुढची अपडेट्स असतील, जी काही संबंधित सगळी माहिती असेल ती आम्ही तुम्हाला लोकतंत्रच्या माध्यमातून देणार आहोत. तत्पूर्वी तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.